ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप सांगतो की चला शेवट गोड म्हणजे सगळंच गोड. तेव्हा पूर्णाजी म्हणते की काय कुठे गोड झाला आहे, माझा लाडका नातू अजून मला बोललाच नाहीये ना. तेव्हा पूर्णाजी चेहरा पाडून बसते. तर त्यावरती पूर्णाजी म्हणते की आणि मला खरंच काहीतरी झालं तर. आणि ती नाटक करायला लागते. अर्जुन समोर येतो आणि म्हणतो की ए ड्रामा क्वीन, तुझा हा लाडका नातू तुला काहीच नाही होऊ देणार. या जगात सगळ्यात जास्त प्रेम मी तुझ्यावरती करतो. मी कितीही रागावलेला असलो, चिडलेला असतो, तरीही मी माझ्या क्यूट पूर्णाजीवरती कधी जास्त वेळ चिडून राहू शकत नाही. तर घरातले सर्वच जण आता खूप खुश असतात. अखेर आता सायलीच्या भन्नाट आयडियाने काम केलेलं असतं आणि अर्जुन पूर्णाजीला बोललेला असतो. परंतु पूर्णाजी अजूनही आता तिच्या मनातली ती खंत गेलेली नसते. तेव्हा आता अर्जुन तिची चेष्टा करतो. तो म्हणतो की अरे, या ड्रामा क्वीनची स्माईल तर आता इथेच होती ना, मग कुठे गेली कुठे गेली असं करत असताना पुन्हाची आता जोरजोरात हसायला लागते. तेव्हा आता परत सगळेच जण खूप खुश होतात आणि मोठे मोठ्याने हसतात. अर्जुन आता पुन्हाचीला घट्ट मिठी मारतो आणि तो सायलीला डोळे मिचकावून थँक्यू म्हणतो. सायलीने जबरदस्त प्लॅनिंग करून अखेर आता नातूला आणि आजीला एकत्र बांधलेलं असतं. तर त्यानंतर सायली अर्जुन रूममध्ये असतात. तेव्हा अर्जुन सायलीवरती खूप मोठ्याने हसत असतो. तर सायली चिडूनच एका बाजूला बसलेली असते. अर्जुन आता सायलीची चेष्टा करतो. म्हणतो की काय तिथे काय म्हणत होता तुम्ही, बघा ना पूर्णाजीला काहीतरी होतंय, आतून आतून काहीतरी होतंय. आणि असं म्हणून आता अर्जुन खदाखदा मोठ्याने हसत असतो. तेव्हा आता सायली म्हणते सर तुम्ही माझ्यावरती हसू नका, नाहीतर मी. त्यावरती अर्जुन उठतो आणि सायलीकडे येतो. तिला विचारतो की नाहीतर काय. तर सायली सांगते की मी परत तुमच्यावरती चिडेन. अर्जुन आता परत जोरजोरात हसायला लागतो. अर्जुन सांगतो की मिसेस सायली तुम्ही खोटं खोटं चिडताय. कारण सायली म्हणते की सर परत हसताय तुम्ही माझ्यावरती. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की कारण मिसेस सायली खोटं खोटं चिडताय तुम्ही. तुमचं खोटं खोटं चिडणं तितकंच क्यूट आहे जसं तुम्ही क्यूट आहात. तर सायली आता प्रेमाने अर्जुनकडे पाहत राहते. अर्जुन आता शब्द पालटतो. तो म्हणतो की आय मीन मला असं म्हणायचं होतं की मी गेले 1 वर्ष तुमच्यासोबत राहतोय ना, मग तुम्ही कशा आहात, आय मीन म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे हे मला चांगलं कळलं आहे. त्यावरती सायली म्हणते की हो का, मग जन्मापासून तुम्ही पूर्णाजीसोबत राहताय ना, मग त्यांचं मन कसं आहे हे तुम्हाला आजपर्यंत नाही कळलं. पूर्णाजीला तुम्ही बोलत नव्हतात ना, त्यांना किती त्रास झाला आहे. अर्जुन विचारतो की आता तिला वाईट वाटलं याचा त्रास तुम्हाला कसा झाला. तर सायली ही सांगते की या जगात माझी माणसं अशी आहेत की ज्यांच्या वेदना मी पाहूच शकत नाही. तर अर्जुन विचारतो की कोण. तर सायली सांगते की पूर्णाजी, आई बाबा, मधुभाऊ. आणि तेव्हा अर्जुन विचारतो आणि कोण. तर सायली सांगते आणि तुम्ही. सायली तेथून पुढे येते. ती खूप खुश असते, परंतु अर्जुनला तसं ती भासवू देत नाही. तर सायली त्यानंतर झोपते, परंतु सायली अर्जुनचाच विचार करत असते. तर अर्जुन ही इकडे आता सायलीचा विचार करतो. त्याला प्रश्न पडतो की मिसेस सायलीना खरंच असं वाटतंय, परंतु असं का वाटतंय त्यांना. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनला जाग येते. अर्जुन वळून पाहतो तर तिथे सायली नसते. अर्जुन आता खूप खुश असतो. तो सायलीची उशी घेतो आणि त्याला किस करतो. तर त्यानंतर तो आपल्या उराशी कवटाळून ती उशी घेऊन झोपतो. अर्जुनला रात्रीचं सायलीचं तेच बोलणं आठवतं की सायलीला त्याची काळजी वाटत असते. हे सगळं काही अर्जुनला समजतच नसतं की सायली ही त्याच्या प्रेमात आहे. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो की चला उठावं लागेल, नाहीतर परत मिसेस सायली येतील आणि म्हणतील अहो किती उशीरपर्यंत झोपता तुम्ही, चला उठा बरं लवकर. आणि वेळेवरती जेवण करायचं आणि कॉफी अजिबात घ्यायची नाही. अर्जुन एकटाच बडबडत असतो. तर पुढे अर्जुन समोर सायलीची तीच वाक्य रिपीट करतो की या जगात अशी काही माणसं आहेत की ज्यांना त्रास झाला की मलाही त्रास होतो, आई बाबा, पूर्णाजी आणि तुम्ही. तर त्यानंतर अर्जुन आता त्या उशीला परत किस करतो आणि क्यूट मिसेस सायली म्हणून परत घट्ट मिठी मारतो. इकडे खालती मात्र सायली कल्पनाचं वेगळंच काहीतरी चालू असतं. ते आता सगळ्या महिन्याचा हिशोब काढत असतात, परंतु लिहित असताना आता कल्पनाला हिशोबच लागत नसतो. तेव्हा आता सायली म्हणते की आई एक काम करते, मी माझे वही चेक करते. इतक्यात विमल येते आणि सायलीला कल्पनाला सांगते की हा तुमचा चहा आणि ही तुमची कॉफी, काम नंतर करा, आधी तुम्ही हे घ्या. तेव्हा आता सायली म्हणते की नाही विमलताई, अहो खूप सारा हिशोबाचा घोळ येतोय, आधी ते बघावं लागेल. कल्पना तिथे सायलीला विचारते की लाईट बिल बरोबर लिहिलं आहेस का तू. तर सायली कल्पनाला सांगते की हो आई, सगळं काही मी बरोबर लिहिलं आहे, काहीतरी नक्की चूक होते, मी परत एकदा चेक करते. इतक्यात पूर्णाजी येते. अस्मिताही तिच्या सोबतच असते. तेव्हा पूर्णाजी विचारते की म्हणजे या महिन्याचाही हिशोब तुम्हाला लागत नाहीये तर. तेव्हा आता कल्पना सांगते की हो पूर्णाई.
सायली बघते आहे, नक्कीच काहीतरी चुकी झाली असेल लिहिण्यात. तेव्हा आता पूर्णाजी कल्पनाला त्या तिजोरीच्या छाव्या मागते. तेव्हा सायली कल्पना दोघेही धक्क्याने उठतात. कल्पना विचारते की पूर्णाई. तेव्हा पूर्णाजी खूप चिडते आणि म्हणते की कल्पना, ऐकू येत नाहीये का तुला? त्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे दे. तेव्हा आता अस्मिता मध्येच नाक खुपसते. ती म्हणते की हो, आता सायलीकडे तिजोरीच्या चाव्या राहिल्या तर किती मोठा घोळ आला दिसत नाहीये का मम्मा तुला? कल्पना सायलीची बाजू घेते आणि पुन्हाईंना सांगते की पुन्हाई, अहो सायलीकडून एवढीही मोठी चूक झालेली नाहीये आणि तसंही आमचा पूर्ण हिशोब होणं बाकी आहे ना. मग 5,000चा नक्की हिशोब का लागत नाहीये याची चूक आम्ही काढू ना. अर्जुन हे सगळं काही पाहतो. पूर्णाची अजिबात ऐकून घेत नाही आणि ती कल्पनाला सांगते की त्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे दे. त्यावर ती कल्पना सांगते की पुन्हाई, या फक्त चाव्या नाही आहेत, मान आहे तो एक. पूर्णाजी चिडलेली असते. ती म्हणते की सांगते ना, दे मग. आता सायलीला तिथे रडू येतं. अस्मिताला तिथे काही गप्प बसवतच नसतो, कारण विषय सायलीचा असतो ना. म्हणून मुद्दाम ती म्हणते की मम्मा, अगं पूर्णाजी चाव्या मागते तर दे ना. आता सायलीच्या हाती त्या चाव्या दिल्यानंतर काय गोंधळ झाला हे बघतेस ना. पूर्णाजी सायलीकडे स्वतः जाते आणि त्या तिजोरीच्या चाव्या घेऊन तेथून निघूनही जाते. अर्जुनला आता सायलीची खूप काळजी वाटते. सायलीसाठी खूप वाईटही वाटतं. तेव्हा सायली खूप ढसाढसा रडते. तर विमल आता कल्पनाला सांगते की वहिनी, पूर्णाजी खूप चिडल्या आहेत ना. तेव्हा आता कल्पना सांगते की बघ ना ग विमल, आता तिजोरीच्या चाव्या हिसकावून घेण्याइतपत सायलीने काही चूक केलेली नाहीये ना. कल्पना सायलीजवळ जाते आणि सायलीची समजूत घालत असते. ती सांगते की पुन्हाईंचा राग शांत होईल बाळा, नको काळजी करू. इतक्यात अर्जुन खालती येतो आणि अर्जुन कल्पनाला म्हणतो की पुन्हाचीने असं करायला नको होतं. त्यावरती मध्यस्थी करत परत अस्मिता नाक खुपसते आणि अर्जुनला म्हणते की तू काय ते येऊन मध्ये बोलतोयस. तेव्हा आता अर्जुन चिडतो आणि कल्पना अस्मिताला सांगतो की कारण माझ्या बायकोला या सगळ्याचा त्रास होतोय हे दिसतंय मला. सायली खूप रडत असते. तेव्हा आता सायली अर्जुनला सांगते की या सगळ्यामध्ये चूक माझी आहे. पूर्णाजीने घेतलेला निर्णय योग्य आहे, म्हणून माझ्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे कोणीही काही बोलू नका. सायली रडत आता पळतच तिच्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा कल्पना, विमल, अर्जुनला खूप वाईट वाटतं तिच्यासाठी. तर इकडे साक्षी ही महिपतला सांगत असते की अण्णा, ती प्रिया खूपच शेपारली आहे. तर त्यावरती महिपत सांगतो की त्या प्रियाला उडवताही येत नाहीये ना, कारण त्या व्हिडिओमुळे आपले हात दगडाखाली अडकलेत. साक्षी सांगते की हे सगळं काही कळतंय अण्णा मला, परंतु तो व्हिडिओ जर जगासमोर आला तर आपण काय करणार आहोत. त्यावरती महिपत एक सोल्युशन काढतो. तो म्हणतो की आता जर तसं सगळं काही जगासमोर आलं तर त्या रात्री तू कुठे होतेस याचा आपण दुसराच मुद्दा तयार करायचा. एक डाव फसला म्हणून काय झालं, दुसरा डाव आपण उभा करायचा. साक्षी महिपतला सांगते की तुम्ही जसं सांगताय तितकंही सोपं नाहीये अण्णा हे. आता अर्जुनने एवढे सगळे पुरावे कोर्टात सादर केल्यानंतर 2 तास मी कुठे गायब होते हे शोधण्यासाठी तो हात धुवून मागे लागला आहे. महिपत साक्षीला सांगतो की आता डोकं शांत ठेव आणि पुढे काय करता येईल याचा विचार कर. त्यावरती साक्षी उत्तर देते की नाही अण्णा, आता डोकं शांत ठेवून नाही चालणार. आपल्या नाकातोंडात पाणी जायला लागले आता. तर साक्षी महिपतला सांगते की आता आपल्याला असा फुल प्रूफ प्लॅन करावा लागेल ना, की कोर्टात हे सिद्ध झालं पाहिजे की तो खून मी केलेलाच नाहीये. साक्षीच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते आणि ती महिपतला सांगते की ओ गॉड, आतापर्यंत मला हे सुचलं कसं नाहीये. तेव्हा महिपत विचारतो म्हणजे. तर त्यावरती साक्षी उत्तर देते की अण्णा, आता मी जे सांगेन ना तो प्लॅन जर ॲक्युरेट वर्क झाला तर मग हे कोर्टात सिद्ध होऊ शकतं की मी तो खून केलेलाच नाहीये. आणि आता साक्षी महिपतला ही प्लॅनिंग सांगायला लागते. साक्षीच्या प्लॅनिंगवरती महिपत खूप खुश होतो आणि तो म्हणतो की हा प्लॅन तुझा 100% वर्क होणार आहे, लाग कामाला. तर इकडे आता जाब विचारण्यासाठी कल्पना पूर्णाईंकडे आलेली असते. तर आता कल्पना सांगते की हिशोब टॅली झाला नाही, त्यामध्ये सायलीची काय चूक आहे पूर्णाई. आता मला सुद्धा कित्येक वेळा हिशोब करताना मी तर डोक्याला हात लावून बसायचे, परंतु त्या सगळ्यामध्ये तुम्ही माझी मदत करत होतात ना, मग तुम्ही सायलीच्या बाबतीतच असा निर्णय का. कल्पना पुन्हाईंना विचारते की प्रत्येकाला तुम्ही समान न्याय देताना मग सायलीच्या बाबतीत जर वेळ आली तर मग तुम्ही तिच्या बाबतीत असे निर्णय का घेता. सायलीच्या मध्ये असलेले गुण तुम्हाला दिसत नाहीत का. त्यावरती पुन्हाही सांगते की तुला दिसतायत ना कल्पना, मग आता तू सांग मला की सायलीच्या मध्ये असे किती चांगले गुण आहेत. कल्पना पुन्हाईंना सांगते की सायलीमध्ये हजारो चांगले गुण आहेत, ते सांगताही येणार नाहीत. सायली फक्त चेहऱ्यानेच नाही तर मनानेही खूप सुंदर आहे. मला ना अर्जुनच्या लग्नापूर्वी त्याची खूप काळजी वाटायची, परंतु सायली जेव्हा सून बनून या घरात आली ना पुन्हाई, तेव्हापासून अर्जुनच्या बाबतीतली ती काळजी माझी कायमची दूर झाली.
कल्पना पुढे सांगते की पुन्हाही बरं ते सगळं काही जाऊ द्या, परंतु सायलीचं अर्जुनवरती जीवापाड प्रेम आहे आणि अर्जुनला ती आयुष्यभर सुखात ठेवेल हा सायलीचा असणारा एक गुण आपल्यासाठी पुरेसा नाही आहे का? कल्पना पुढे पुन्हा सांगते की सायली लग्न करून घरात आल्यापासून सायलीचे प्रत्येक चांगले गुण मला दिसत आहेत, परंतु तुमच्या डोळ्यावरची तन्वीच्या प्रेमाची पट्टी उतरली असेल तर ते तुम्हाला दिसतील ना, आणि तसं काही होईल असं तर मला कदाचित नाहीच वाटत. कल्पना तेथून निघून तरी जाते, परंतु अखेर आता कल्पनानेच खरं तर पुन्हाजीच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडलेला असतो. तेव्हा पुन्हाजीच्या लक्षात येतो सगळा प्रकार. तिला आठवतं सायली अर्जुन गुपचूप लग्न करून घरी आलेले असतात, तर अर्जुनने आता सुभेदारांना दिलेला मोठा धक्का असतो. तर त्यानंतर पुन्हाजीने सायलीला घरात येण्यापासून अडवलेलं असतं, परंतु अर्जुनने ठणकावून सांगून सायलीला मानाने सुभेदारांच्या घरात घेऊन आलेला असतो. तर त्यानंतर अंगठी शोधण्याचा जो विधी असतो त्यासाठीही पुन्हाहीने आता विरोध केलेला असतो. तोही विरोध आता अर्जुनने डावललेला असतो. तर त्यानंतर पुन्हाजीने आता सायलीला खूप काही सुनावलेलं असतं. तर तिने कल्पनाला म्हणालेली असते की आज सण आहे, मग सणाच्या दिवशी पुरणपोळ्या करतात याची साधी अक्कल नाही आहे का तुझ्या सुनेला? तेव्हा आता सायलीने तिचे सरप्राईज दिलेलं असतं की तिने ऑलरेडी सगळं पुरणपोळीचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्यसुद्धा दाखवलेला असतो. तर त्यानंतर आता घरच्या कारभाराचा भार जेव्हा सायलीवरती सोपवण्याचा अर्जुनने निर्णय घेतलेला असतो, तेव्हा सायलीनेच पुन्हाची समजूत काढलेली असते की माझ्या बाबतीत तुम्ही मनामध्ये भीती ठेवू नका. मला पैशांचा हिशोब जरी कळत नसलं तरी माणसाच्या स्वभावाची गणितं मात्र नक्की कळतात पुन्हाची. तर त्यानंतर पुन्हाईला तो प्रसंग आठवतो की पुन्हाईच्या वाढदिवसादिवशी सायलीने अगदी प्रतिमा जशी करायची तशीच जय्यत तयारी करून पुन्हाजीला आवडणारे गुलाबजामुन भरवलेले असतात, परंतु सायलीने ते सरप्राईज न देता पुन्हाजीला घट्ट मिठी मारलेली असते. तर त्यानंतरचा पुढचा प्रसंग तिला आठवतो, तो म्हणजे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी की सायलीने स्वतः आता पाळणा म्हटलेला असतो. सायलीचे एक एक चांगले गुण आता पुन्हाईला लक्षात यायला लागलेले असतात. हे झालेलं असतं फक्त आणि फक्त कल्पनामुळे, कारण कल्पनानेच आता प्रियाच्या प्रेमाची पट्टी आता पुन्हाच्या डोळ्यावरून हटवलेली असते. तर त्यानंतर पुन्हाजीला आठवतो तो गणपती उत्सवाचा प्रसंग की रविराजांच्या हातून आता प्रियाला आरती देत असताना ते आरती पडणार इतक्यात सायलीने ती आरती पकडलेली असते. तर त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायलीने पुन्हाईना सांगितलेलं असतं की मनावरती झालेले ओरखंडे हे फक्त तुम्हालाच दिसू शकतात ना, कारण ते सगळं काही तुम्ही अनुभवलंय. तर त्यानंतर अश्विनला जेव्हा प्रेमामध्ये धोका मिळालेला असतो तो प्रसंग आठवतो की आता अश्विन झोपेच्या गोळ्या घेऊन मरण्याचा प्रयत्न करत असतो. वेळेवरती येऊन सायलीने त्याचा जीव वाचवलेला असतो. तर त्यानंतर पुन्हाजीला पुढचा प्रसंग आठवतो, तो म्हणजे कोर्टातील की तिथे आता संतोष जामदाडाने सांगितलेलं असतं की मला माझ्या केलेल्या कर्मांचा खूप स्वतःचा तिरस्कार वाटत होता, म्हणून तो पुराव्यांचा पेनड्राईव्ह मी सायली सुभेदारांकडे दिला आणि सायलीमुळेच प्रताप निर्दोष सुटलेला असतो. तर त्यानंतर पुन्हाजीला आठवतं, तो म्हणजे प्रतिमा मेलेची त्यांना जेव्हा खबर लागली होती तेव्हा आता रविराजाने अन्नपाण्याचा त्याग केलेला असतो, परंतु सायलीने वेळेवरती समजूत घालून एखाद्या मुलीसारखं रविराजांना ट्रीट केलेलं असतं आणि स्वतःहून प्रेमाने त्यांना घास भरवून जेवही घातलेलं असतं. तर त्यानंतर पुन्हाजीला तो प्रसंग आठवतो की प्रियाने आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढलेला असतो आणि त्याचसाठी आता पुन्हाजीने प्रियाचं थोबाडी फोडलेलं असतं, तिला शिक्षा दिलेली असते. पुन्हाजी तेथून उठते आणि त्यानंतर ती प्रतिमेचा फोटो हातामध्ये घेते. त्या फोटोशी पुन्हाजी गप्पा मारते, त्या फोटोशी बोलते. ती म्हणते की प्रतिमा, अगं तू आपल्या तन्वीजवळ नाही आहे म्हणून ती अशी वागते का? तुझी मुलगी अशी कशी काय असू शकते? लहानपणापासून तुझे संस्कार तिला मिळाले नाहीत म्हणून ती अशी आहे का? मला तर प्रत्येक वेळेस वाटायचं की माझी तन्वी ही माणसं सांभाळणारी, मनमिळावू कुटुंब एकत्र बांधून ठेवणारी असेल, अगदी या सायलीसारखी. आणि पुन्हाजी गप्प बसते. तर त्यानंतर पुन्हाजी तिथे म्हणते की मला नाचसून म्हणून मला तुझीच मुलगी हवी होती ग प्रतिमा, परंतु मी मेल्यानंतर वर गेले तर देवाला काय उत्तर देऊ? आणि ती आता तो प्रतिमाचा फोटो आपल्या उराची कवटाळते आणि खूप रडते. तर इकडे सायली सुद्धा रूममध्ये खूप अस्वस्थ असते, खूप रडतही असते. तर सायली स्वतःशीच बडबडते. ती म्हणते की आज तर आईने दिलेला अधिकार होता तो पुन्हा हिने काढून घेतला. मी ते आता सुभेदारांची सून होण्याची स्वप्न बघते आहे, परंतु या घराची सून होण्याची माझी योग्यताच नाहीये. मी उगाचच भलतीच स्वप्न पाहत राहिले. इतक्यात अर्जुन सायलीला फोन करत असतो, परंतु सायली फोन बघते आणि तसंच ठेवून देते. तिकडे अर्जुनही सायलीच्या खूप काळजीमध्ये असतो.
तर अर्जुन तिथे आता म्हणतो की प्लीज मिसेस सायली फोन उचला. अहो तुमच्याकडे किल्ल्यात तिजोरीच्या असल्या काय नसल्या काय काही फरक पडत नाही. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हीच सुभेदारांची सून आहात. अर्जुन परत परत सायलीला फोन करतो. तर सायली इकडे म्हणते की नाही उचलणार आहे मी तुमचा फोन. शेवटी तुम्ही बोलणार काय आहात की मी काय सुभेदारांची खरी सून आहे का? सायली आता तिला काही अश्रू अनावरच होतात. ती खूप ढसाढसा रडत असते. तर इकडे अर्जुन सतत सायलीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यात चैतन्य येतो आणि चैतन्य एका केसबद्दल अर्जुनशी डिस्कस करत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य हे बघ, हे सगळं काही तू हँडल कर, मी घरी चाललो आत्ता. तेव्हा आता चैतन्य विचारतो आत्ता का, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावरती अर्जुन सांगतो की सकाळी सांगितलं ना मी तुला की घरामध्ये काय झालं आहे. पूर्ण आजी यार अशी कशी काय वागू शकते. मला सायलीची खूप काळजी वाटते. मला घरी जाऊन पाहावं लागेल की आणखीन काही तिथे झालं नाहीये ना. आता पूर्णाजीला कोणी ना कोणीतरी थांबवायलाच हवं आहे. अर्जुन जातो परंतु चैतन्य पाठीमागून ओरडून त्याला सांगतो की असं काहीतरी चुकीचं बोलून बसू नकोस रागाच्या भरात. अर्जुन घरी आल्यानंतर पूर्णाजीला जोरजोरात हाका मारायला लागलेला असतो. तेव्हा सायली कल्पना तिकडे येतात, अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आता अर्जुन सांगतो की मला आत्ताच्या आत्ता पूर्णाजीशी बोलायचं आहे. तेव्हा घरातील सगळेच जण तिथे आलेले असतात. तर पूर्णाजी सांगते की अर्जुन तुला आरडाओरडा करायला काय झालं आहे आणि तुला नक्की काय बोलायचं आहे मला चांगलंच माहिती आहे. परंतु तुझ्या आधी मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर प्रताप विचारतो की नक्की काय झालं आहे. त्यावरती पुन्हाही सांगते मी आज कधी नव्हे तर अर्जुनही लवकर घरी आला आहे आणि तू आणि अश्विन सुद्धा घरीच आहात. मला सगळ्यांसमोर बोलायचं आहे. तेव्हा कल्पना म्हणते की पुन्हाही तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे. मला ना आता या सगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन आलं आहे. पूर्णाजी सायलीला आता समोर यायला सांगते. तेव्हा सायली घाबरून अर्जुनकडे पाहते. तर त्यानंतर सायली दबक्या पावलाने पूर्णाजीच्या समोर येऊन उभी राहते. तर अस्मिता खूप खुश होते, कारण अस्मिताला वाटत असतं की आता हिशोबाची एक चूक सायलीला खूप महागात पडणार आहे. पूर्णाजी नक्कीच सायलीला काहीतरी शिक्षा करेल, परंतु तिथे उलटच सगळं घडतं. आता सर्वांसमोर पूर्णाजी हात जोडून सायलीची माफी मागते. जेव्हा पूर्णाजीने सायलीसमोर हात जोडलेले असतात तेव्हा घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो. तर सायलीला सुद्धा तिथे जेव्हा ती पूर्णाजीकडे पाहते तेव्हा तिलाही धक्का बसलेला असतो. पूर्णाजी सायलीला सांगते की तुझ्यातले खूप चांगले गुण आहेत, परंतु त्याकडे मी आतापर्यंत डोळे झाक केली. तिथे बाकी सगळेच जण आता खूप खुश झालेले असतात. तर सर्वच जण आता आश्चर्यचकित होऊन तिथे पाहत असतात. पूर्णाजीला आता सायलीसाठी अचानकपणे मायेचा पाझर कसा फुटला याचाच सर्वच जण विचार करतात. तर सायली पूर्णाजीला सांगते की पूर्णाजी तुम्ही असं माझ्यासमोर हात नका ना जोडू. पूर्णाजी सायलीला म्हणते की आतापर्यंत माझ्यामुळे तुझ्यावरती खूप आरोप झाले, परंतु तू कधी त्याचा अनादरही केला नाही. या घरातली सगळ्याच माणसांना एकत्र बांधून ठेवलंस, ही नाती कायम तू जपलीस. पूर्णाजी सांगते की आणि म्हणूनच आजपासून सायली मी तुला माझी नातसून म्हणून स्वीकारते. तेव्हा आता सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो. सायली आनंदाने वेडीपिशी झालेली असते. त्याचबरोबर अख्खा सुभेदार परिवार खूप खुश असतो तिथे. तर पूर्णाजी आता तिजोरीच्या चाव्या काढते आणि तिच्या हातामध्ये टेकते. सायलीच्या हातामध्ये चाव्या देऊन पूर्णाजी तिला सांगते की आता या घराचा अख्खा कारभार मी तुझ्या हाती सोपवते. अस्मितासाठी ही घडलेली चमत्कारिक गोष्टच असते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन काही बोलणार इतक्यात सायली सांगते की सर प्लीज आता हा विषय काढू नका की मी या घरची खरी सून नाही आहे. परंतु तुम्हाला सांगू का, जेव्हा पूर्णाजीने प्रेमाने मायेने माझ्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद दिला ना, तेव्हा मला वाटलं की मी खरोखर जग जिंकलं आहे. पहिले मी तुमची आजी आहे असं म्हणत होते, परंतु आजपासून त्या माझ्याही आजी झाल्या आहेत. सायलीला इतकं खुश पाहून अर्जुन भारावून गेलेला असतो.